भारत न्यूज वन मध्ये आपले स्वागत। मी राजरत्न गायकवाड। शेती आता पारंपरिक राहिली नसून तिला आधुनिकतेची जोड देण्याची वेळ आली आहे। नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लालवंडी येथे शेतकऱ्यांना हाच मोलाचा संदेश दिला आहे। नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे पीक अवशेष व्यवस्थापन आणि सबसॉयलर तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। जमिनीतील कठीण थर फोडून पाणी मुरवण्याची क्षमता वाढवणारे हे सब सॉइलर तंत्रज्ञान भविष्यातील शेतीसाठी गेम चेंजर ठरणार आहे। जिल्हाधिकारी यांनी यावेळी खरीप हंगाम पूर्व मोहिमेचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे सल्ले दिले। त्यात बियाणे उगवण क्षमता म्हणजे पेरणीपूर्वी बियाणे घरीच तपासणे, बीज प्रक्रिया म्हणजे पिकाच्या संरक्षणासाठी बीज प्रक्रिया अनिवार्य करणे, घरचे बियाणे वापरणे म्हणजे सोयाबीनचा खर्च कमी करण्यासाठी घरच्या बियाला प्राधान्य द्या। विशेष म्हणजे पोखरा प्रकल्पाअंतर्गत महिला बचत गटासाठी कृषी अवजारे बँक ही योजना महिलांना शेती यांत्रिकीकरणात सक्षम करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला। बदलत्या हवामानात शेती शाश्वत करायची असेल तर आधुनिक अवजारांचा वापरही आता काळाची गरज बनली आहे। पाहूया नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केले। कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि BCRC रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण नायगावमध्ये 2 प्रयोग केलेले आहेत। त्यातला पहिला प्रयोग आहे सबसॉइलरचा वापर, ज्याच्यामध्ये ज्या जमिनीचा आपल्या विशेषतः ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये हार्ड पॅन तयार झालेला आहे, वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या प्रॅक्टिस आहे किंवा HDBTचा वापर असेल त्या अनेक कारणांमुळे तर तो हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉइलरचा वापर केला जातो। त्याच्यामध्ये 2 फुटापर्यंत त्याची नांगरणी केली जाते आणि हवा खेळती राहील अशा पद्धतीने आणि आतले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्यांची इकोसिस्टीम इंटॅक्ट राहील अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि ते अत्यंत 2-3 वर्षांनी आपण एकदा केलं तर फक्त 1,500 पर्यंत त्याचा खर्च आहे त्याचा हेक्टरी। तर मला असं वाटतं की हा एक चांगला डेमो होता। दुसरा महत्त्वाचा डेमो होता कॉटन श्रेडर, जे मोबाईल श्रेडर मशीनचा वापर। आपल्याला माहिती आहे की जमिनीतला कार्बन कंटेंट हा अत्यंत कमी होत चाललेला आहे आणि दुसरीकडं रासायनिक खताचा विशेषतः युरियाचा जो वापर आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर अनावश्यकपणे वाढलेला आहे। आपल्या जमिनीचा पोत काय हे लक्षात न घेता तो वापर केल्यामुळं आपल्या जमिनीचं नायट्रेट पण पाण्यातलं खूप वाढलेलं आहे आणि जे लॉंग टर्ममध्ये खूप घातक आहे। त्याच पार्श्वभूमीवर हा श्रेडरचा वापर आपण या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं, त्या श्रेडन मशीनमुळं एका एकरमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 टन ऑर्गॅनिक मास आपल्या शेतामध्ये पडतं। ते आपण इथंच कुजल्यामुळं ऑर्गॅनिक कंटेंट खूप विशेषतः कार्बन कंटेंट खूप वाढतोय। त्याचसोबत जे नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे आणि पोटॅश हे पण आपल्या शेतीला मिळतं आहे। काटकळंबाला जो प्रयोग झाला होता त्याच्यामध्ये असे फाइंडिंग्स आहेत की 4-5 महिन्यामध्येच 0.6% कार्बन वाढलेला आहे आणि हे जर आपण रेग्युलरली वर्षानुवर्ष केलं तर खूप चांगला याच्यामध्ये फायदा होईल। हे दोन्ही मशीन कृषी विभागाच्या योजनांमध्ये आहेच। पोखरामध्ये ज्या शेतकरी गटांना जे अर्ज करायचे त्यांना कृषी अवजार बँकमध्ये हे घेता येईल आणि काही ज्यांची ऐपत आहे असे लोक विकत घेऊन ते रेंटवर पण देऊ शकतात। याला खूप मागणी भविष्य काळामध्ये वाढणार आहे 100%। मी सगळ्यांना आवाहन करतो आपण या सगळ्या या डेमोजचा वापर जो आपण बघितला आहे याचा प्रत्यक्षात वापर करा आणि त्यानंतर आपण खूप जो बदल आहे तो अनुभवू शकू आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी हे दोन्ही पण जे मेकॅनिझम्स आहेत ते अत्यंत उपयुक्त आहेत। मी परत एकदा संस्कृती संवर्धन मंडळ, BCRC आणि कृषी विभाग यांचं पण अभिनंदन करतो। हे डेमोज मी त्यांना विनंती करतो की अजून जास्तीत जास्त वाढावे।